बुलेटिनच्या सुरुवातीला एका मोठी बातमी आहे। ठाण्यातील पडघामध्ये एटीएसच्या हाती अनेक पुरावे लागलेत। साकीब नाचनच्या दहशतवादाचं केंद्र असलेल्या पडघा बोरिवली गावात स्लीपर सेल तयार करण्याचं काम सुरू होतं। दहशतवादी साकीब नाचन जेलमध्ये असला तरी त्याचं आयएसआय आणि लष्कर-ए तैयबाचं कनेक्शन समोर आलंय। पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। भिवंडीजवळील पडघा गावातील देशविघातक कारवायांनी राज्याला धक्का बसलाय। गावातील नाचन कुटुंबाकडून देशविघातक कृत्यांची मालिका सुरू झाली। मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्यासाठी 15 युवकांना जबाबदारी देण्यात आली। इतकंच नव्हे तर बोरिवली भागाला शरीयत-ए-अल-शामनुसार वेगळा देश घोषित केला होता। साकीब नाचन जेलमध्ये असला तरी सुद्धा त्याच्या परिवारातील अनेकांनी भडकाऊ भाषणांचा आधार घेत शरिया कायद्यावरती आधारित राज्य तयार करण्याचे मनसुबे आखले होते। दहशतवादी साकीब नाचनने आतापर्यंत केलेली देशद्रोही कृत्यात आपण बघूया। नाचनने पडघा बोरिवली गाव दहशतवाद्यांच्या भरतीचं केंद्र केलं होतं। केडर भरती आणि देशात नेटवर्क तयार करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते। केंद्र सरकारने बंदी घातलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेचा नाचन हा माजी जनरल सेक्रेटरी होता। पाकिस्तान स्थित लष्कर-ए तोयबाचा तो हँडलर आहे। प्रॉपर्टी डीलर हा व्यवसाय असलेला नाचन इसिससाठी फंड जमवत होता। नाचनला 1991 मध्ये गुजरातमध्ये अटक झाली होती। मुंबई बॉम्बस्फोटातही नाचनला शिक्षा झाली होती। पडघा बोरिवली या गावात चक्क चालतो कायदा तर शरिया, आणि याच कायद्याचा आधार घेऊन या गावामध्ये स्वतंत्र देश म्हणजे की भारतापासून आपण वेगळे आहोत अशा प्रकारची भूमिका ही युवकांमध्ये माती भडकवून पसरवली जाते। अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिपसुद्धा एटीएसच्या हाती लागले। आणखीन हाच एक मोठा धक्कादायक पुरावा मानला जातोय की एकाच देशामधलं एकच गाव ते सुद्धा स्वतंत्र देश कसा असू शकतो। अर्थातच या सगळ्यांचंच कनेक्शन देश विघातक कृत्य करण्यासाठी युवकांची माथी भडकवली जात आहे। दरम्यान एटीएसच्या हाती काही धक्कादायक माहिती लागली। खबरांच्या नेटवर्कमधून पडघा गावात सुरू असलेल्या देशविघातक कृत्यांची माहिती समोर आली आणि एटीएसने जोरदार नाकाबंदी करत छापा टाकला। पडघा गावातून कुख्यात साकीब नाचनशी संबंधित आणि दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या 16 जणांना अटक करण्यात आली होती। शिवाय पुण्यातील एका गंभीर प्रकरणात या गावातूनच 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं। याआधी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पडघा, भिवंडी, ठाणे, पुणे आणि बंगळुरू इथे एकाच वेळेला छापे टाकले। त्या छाप्यांमध्ये साकीब नाचनसह आणखीन काही जणांच्या घरातून शस्त्र, मोबाईल, लॅपटॉप, हार्डडिस्क आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली होती। काही ठिकाणी हमास या जिहादी संघटनेचे झेंडेही आढळून आले होते। साकीब नाचन हा मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो। डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या काळामध्ये मुंबईत 3 बॉम्बस्फोट झाले। यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 125 जण जखमी होते। लष्कर-ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या मदतीने स्फोट घडवून आणलेल्या प्रकरणी नाचन हा दोषी आढळला होता। एनआयच्या आरोपपत्रानुसार साकीब नाचन हा इसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलचा म्होरक्या म्हणून कल्याणच्या बोरिवली गावामध्ये त्याने केंद्र बांधलं होतं। बोरिवलीतील काही तरुण तुर्कीकडे जाऊन आल्याचाही एटीएसला संशय आहे। परिणामी संशयास्पद युवकांची ट्रॅव्हल हिस्ट्री आता तपासली जाते। सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर दहशतवादी कृत्य करण्यासाठी म्हणून केल्याचं समोर आलंय। पण फक्त युवक या पडघा बोरिवली या गावातलेच तुर्कीला गेले होते का इतर अनेक गावांमधनं सुद्धा अशा प्रकारचे भडकलेले माथी असलेले युवक सुद्धा त्या ठिकाणी गेले का? दहशतवादी कृत्य करण्यामध्ये नेमका यांचा सहभाग काय होता किंवा तुर्कीला जाऊन कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण यांनी घेतलं? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज तरी अनुत्तरित आहेत। अर्थात हेच मोठं आव्हान तपास यंत्रणांना आहे की याची खऱ्या अर्थानं व्याप्ती कुठपर्यंत पोहोचली आहे। अजित मांढरेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।